महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबरी आलेली आहे। बघा, 17वी इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजनेची 17वी इन्स्टॉलमेंट जे की नोव्हेंबर महिन्याची आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, इन्स्टॉलमेंट आहे, ते त्यांना आतापर्यंत अजूनही मिळालेली नाही आहे आणि त्याची ती खूप आतुरतेने वाट बघत आहेत। तर आता त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की त्यांचे आता नोव्हेंबरचे जे अनुदान आहे किंवा मग जे इन्स्टॉलमेंट आहे, जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तो आता त्यांना मिळणार आहे। शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता नेमकं काय सांगण्यात आलं आहे, शासन निर्णय कशाबद्दलचा आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हा तो शासन निर्णय आलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर घेऊन आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये नेमकं सांगण्यात काय आलेलं आहे हे आपण समजून घेऊया। पूर्णपणे व्हिडिओ बघा, अन्यथा तुम्हाला काहीही समजणार नाही। शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। तर बघा, हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा आहे 8 डिसेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। बघा, तर यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत। बघा, 2025-26 या वर्षाकरिता निधी वितरण करण्यासाठीचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही अनुसूचित जाती घटकांकरिता जे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जे काही सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधील जे सहाय्यक अनुदाने वेतनेतर असतात, तर त्या वेतनासाठी 3,960 कोटी रुपये इतका जो निधी आहे हा मंजूर झालेला आहे। तर वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025च्या जे परिपत्रकान्वये आहे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याकरिता लेखाशीर्षाखाली बघा, सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ही महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे राबवण्यात येत असते आणि त्यांच्याकडे हा निधी नसल्यामुळे हा जो निधी आहे हा सामाजिक न्याय विभागाच्याकडून घेण्यात आलेला आहे, असं यावरून स्पष्ट होत आहे। तर तुम्ही या अगोदर सुद्धा मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक न्याय विभागामध्ये जे काही आदिवासी विभाग आहे या विभागाचे सुद्धा या अगोदर लाडक्या बहिणींना निधी वळवण्यात आलेला होता आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा हा जो निधी आहे लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेला आहे। तर बघा, यामध्ये नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा आता आलेला आहे, शासन मान्यता मिळालेली आहे आणि 263.45 कोटी इतका निधी सर्व लाडक्या बहिणींसाठी वितरित करण्यासाठीची मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी सर्व खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। बघा, सदर जो निधी आहे अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला, म्हणजेच की या विभागाकडून निधी घेऊन जे काही बालविकास विभाग आहे लाडक्या बहिणींसाठीचा त्यांना त्यांचे जे काही अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली आहे त्यांना देण्यात आलेला आहे आणि तिथून आता ते DBTद्वारे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे 17वा जो इन्स्टॉलमेंट आहे नोव्हेंबर महिन्याचा तो टाकण्यात येणार आहे आणि मला वाटतं आजपासून हा जो निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे किंवा मग उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा पैसे टाकण्यात येणार आहे। तसंच यामध्ये एक गोष्ट आणखीन सांगितलेली आहे की बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी। हा जो निधी आहे हा निधी लाडक्या बहिणींसाठीचा 10 तारखेपर्यंत त्यांना मिळण्यात यावा असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच की आता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींचा जो निधी आहे
जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन इथं सांगण्यात आलेली आहे की सामाजिक न्याय विभाग विशेष विभागाचा जो संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असंही यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर आता एकूण काय तर लाडक्या बहिणींना आजपासून त्यांचे जे अनुदान आहे जे राहिलेलं होतं नोव्हेंबर महिन्याचा जो निधी राहिलेला होता जो हप्ता बाकी होता तो त्यांना आजपासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे DBTद्वारे. तर खूप मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाभार्थी महिलांसाठी आलेली आहे. नोव्हेंबरच्या महिन्याची खूप दिवसांपासून ते वाट बघत होते तर हा निधी आता आलेला आहे आणि आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जे अनुदान आहे किंवा मग जे निधी आहे जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हा आता पडण्यास सुरुवात होणार आहे. तर खूप मोठी आनंदाची बातमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.